मी शिवम साळुंखे लक्ष गुरुकुलचा विद्यार्थी आपणासमोर रयतेचे राजे लोककल्याणकारी प्रतिमारक श्री छत्रपती यांच्याविषयी व्यक्त होणार आहे. अरे महाराष्ट्रावर मुघलांची निजामाची आदिलशहाची सत्ता यायची आणि अन्याय करायची रयतेने पिकवलेल्या धान्यातून त्यांचे घोडे जायचे आणि रयतेचे नुकसान व्हायचे. हे एका स्त्रीने पाहिजे, तिला सहन झाले नाही आणि तिनं आपल्या रयतेला सांगितले, विश्वास दाखवून दिला की यापुढे आम्ही तुमची सुरक्षा करू. असा विश्वास एका स्त्रीने आपल्या रयतेला दाखवून दिला. गावचा पाटील यायचा, धान्याची लूट करायचा आणि आदिलशहाला नेऊन द्यायचा. त्यात जिजामाऊलीनं सांगितलं, जो कोणी इथल्या रयतेचा धान्याला हातही लावेल त्याचा बंदोबस्त केला जाईल. जिजामाऊलीनं विचार केला, जर इथल्या रयतेला मुघलांच्या तावडीतून सुटका द्यायचा असेल तर आपल्याला एक शांतता हवी. त्या शिवाय देवकडे गेल्या आणि प्रार्थना केली, हे शिवाय देवी, मला असा एक पुत्र दे. दगडांनाही पाजर फुटला, वाराही शांत झाला. सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवबांचा जन्म झाला. त्याच दिवशी बाळाचे नाव शिवनेरी या किल्ल्यावर शिवाजी नाव ठेवण्यात आले. शिवाजी राजे लहानाचे मोठे होऊ लागले. जिजाऊ त्यांना गोष्टी सांगत त्या त्यांना फार आवडायच्या. त्या शिवराय दऱ्याखोऱ्यात जाणं पसंत करू लागले. एकदा शिवराय स्वतः विटी दांडू खेळायचे, पण आपल्या स्वतःच्या मावळ्याला तलवारबाजीचं प्रशिक्षण देत होते. एकदा खेळ रंगात चाललेला होता आणि एक अनोळखी मुलगा त्यांच्याकडे येत होता आणि त्या शिवाजी महाराजांनी चुलेलं कोणाचं पोरग ना, त्याने हुबेहूब मोराचा आवाज काढला आणि शिवाजी महाराज सावध झाले आणि तलवारबाजीचं प्रशिक्षण सोडून आपल्या विटी दांडूचा खेळ सुरू केला. अनोळखी मुलगा आला आणि म्हणला, राजा, मला बी तुमच्या खेळात घेणार. राजा म्हणले, तू कोण? तेव्हा म्हणाला, राजे, मी रामोशाचा बैरजी, मला बी तुमच्या खेळात घेणार. तेव्हा राजे म्हणले, तुला काय येते? तेव्हा तो म्हणाला, राजा, कोणाची नक्कल करता येते, वेशभूषा अशी करतो राजे, तुम्हाला कोणी ओळखूही शकणार नाही. तेव्हा राजे म्हणले, वा वा, माणूस तर कामाचा दिसतोय, ए आताचे. पण बैरजी म्हणाला, नाही राजा, माझ्या बापाला सांगावा धरतो आणि उद्या येतो. जाता जाता बैरजी म्हणाला, राजा, एक विचारू का? राजा म्हणले, बोल. तेव्हा बैरजी म्हणाला, राजा, तुम्ही जे पुण्याचं पोरग ठुले ना, त्याला एवढं सांगायचं आहे की या दिवसात मोर ओढत नाही. शत्रूला कळालं या दिवसात मोर ओढत नाही. आवाज आला तर आला कुठून? शत्रूला कळालं तर तुम्ही आयत गौसुलदार राजा, आयत गौसुलदार. असे मावळे शिवरायानं कमवून ठुले होते. यापुढे शिवराय बैरजी नाही, स्वराज्याचा गुप्तहेर प्रमुख ठरला आणि शिवराय 16 वर्षाचे असताना रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली आणि आजचा 16 वर्षातला युवा तरुण मद्यपान करून रोडवर पसरलेला दिसतोय. हीच आपली मोठी शोकांतिका आहे का? अरे शिवराय 16 वर्षाचे असताना शपथ घेतली आणि पहिली मोहीम तोरणा किल्ल्याची केली. तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधिले. अरे शुभ जन्मापूर्वी या महाराष्ट्रात 5 सुलतानी सत्ता यायच्या आणि या महाराष्ट्राच्या जीवावर थाया नाचायच्या. अरे मंदिराची कस लुटली जात होती, आया बहिणीची आबरू लुटली जात होती. आया बहिणीची आबरू लुटली जात होती. लुटली जाईल म्हणून पुढची गोष्ट शिवरायांना आया बहिणीची आबरू लुटली जात होती आणि शिवरायांना आबरू लुटली जात होती. शिवरायांना ते पाहितलं आणि समजून सांगितलं, जो कोणी इथल्या रयतेच्या आया बहिणीला हात लावील त्याचा बंदोबस्त केला जाईल. एकदा शिवराय 12 वर्षाचे असताना विजयपूरचा दरबार पाहण्यासाठी शहाजीराजे संघ जातात. शहाजीराजे दरबाराच्या बाहेर असताना ते काय कत्तलखान्यात गाय कापली जात असते. शिवरायांना पाहितलं, आपल्या समोर गाय कापली जाते, ही तर मोठी कुठची दुःखाची गोष्ट आहे. आपली गौमाता कापली जाते. शिवाजीराजांना डोळ्यानं पाहितलं, सहन झाले नाही. त्या कत्तलखान्याने
शहाजीराजांना राग आला आणि शिवांना उचलीला, घोड्यावर बसिला आणि जिजाऊंकडे नेलं आणि जिजाऊंना विचारलं, जिजाऊ तुम्ही काय शिवांना शिक्षण दिली? ही मान एवढ्या मोठ्या दरबारा पुढं माझी मान झुकवली नाही, मला तर अभिमान वाटतोय. ही मान फक्त स्वराज्या पुढे झुकावी, ही मान फक्त स्वराज्या पुढे झुकावी. शिवा तुम्ही मोठे झालात, नक्की स्वराज्य निर्माण करू शकता असा विश्वाच्या पित्याने आपल्या मुलाला दिला. शिवरायांच्या या धाडस पाहून शहाजीराजांना कळालं, शिवराय आता नक्कीच स्वराज्य निर्माण करायच्या परिपूर्ण तयारीत आहेत. एकदा शिवराय धुळीचे लेप उधळीत घोड्यावर जात असतात आणि एक शेतकरी रडत रडत येतो आणि म्हणतो, राजा न्याय करा, राजा न्याय करा. राजे उतरतात घोड्यावरून आणि म्हणतात, अरे वेड्या तुला झालं तरी काय रडायला, सांगशील तर तुला न्याय करील. तेव्हा तो शेतकरी म्हणाला, राजा गावच्या पाटल्यानं माझ्या पोरीची आबरू लुटली, ती आबरू तिला सहन झाली नाही आणि तिनं गावच्या बाहेरच्या विहिरीत जाऊन उडी मारून जीव दिला, राजा न्याय करा. तेव्हा राजांनी गावचा पाटील आहे म्हणून सोडला नाही, स्वतःचा राजांचा पाटील आहे म्हणून सोडला नाही. यसाजींना संदेश दिला, यसाजी त्या बाबाजी गुजरला उचलून माझ्या पुढे आणून टाका, माझ्या पुढे आणून टाका. राजांच्या पाटलाला समोर उभा केलं आणि शहाजीराजांना विचारलं, बोल बाबाजी तुला हा गुन्हा कबूल आहे का? तेव्हा बाबाजी म्हणाला, राजा एक बार माफी हवी. शिवाजीराजांची बात ऐकून घेत नाही आणि यसाजींना सांगितलं, ह्याचे हात पाय कलम करून चौकात जाऊन बांधा. म्हणजे ह्याची अवस्था पाहून दुसऱ्या एरिया धरायची माझ्या आया बहिणीकडे उलट्या नजरेनं पाहिजे, हिंमतही राहणार नाही. मला ही त्या कालची न्याय व्यवस्था होती. आजकालची न्याय व्यवस्था पाहून तर मला एक लेखक आठवतात, सूर्यकांत डोसे. त्यांनी फार चांगलं लिहिले त्यांच्या जीवनातील प्रसंग. एकदा ते कोर्ट ऑफिसात जात असतात आणि कोर्ट ऑफिसाच्या बाहेर बसलेली एक म्हातारीला विचारतात, आजीबाई तुम्ही या वयात इथं काय करतात? तेव्हा आजी तिला म्हणते, अरे बाळा 16व्या वर्षी बलात्कार झालेला आहे आणि 70व्या वर्षी न्याय रिझल्ट लागतोय. हीच आहे आपली न्याय व्यवस्था. शिवरायाचा काळ असता तर शिवरायानं जशी गावच्या पाटलाचे हातपाय कलम करून चौकात बांधले असते ना, तसेच या नाऱ्या धर्माचे हातपाय कलम करून त्या चौकात बांधले असते. अरे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय हे माहित आहे का? अरे छ म्हणजे छत्रपती, त्र म्हणजे त्रस्त मुलांना करणारा, प म्हणजे परत न फिरणारा आणि ती मध्ये तिन्ही जगात जन्माला येणारा. अरे शी म्हणजे शिव शिस्तप्रिय असणारा, वा म्हणजे वाणिज्य तेज आणि जी म्हणजे जीवाला जीव देऊन लढणारा असा आमचा राजा होता. जाता जाता एवढं सांगतो, विजयासारखी तलवार फिरून गेला, निजऱ्या छातीने हिंदुस्थान हलून गेला, नाही झुकला कोणापुढं, तो माझा एक छत्रपती शिवाजी राजा होता. छत्रपती शिवाजी राजा.